हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण ॲनालिटिकल कॉन्स्टंट बघत होतो. मागच्या टॉपिकमध्ये आपण सपोनिफिकेशन व्हॅल्यू, ॲसिड व्हॅल्यू आणि इस्टर व्हॅल्यू बघितल्या, बरोबर आहे की नाही? आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो याच्यावरती की जसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं की आयटन व्हॅल्यू जसं एक त्याचं प्रिन्सिपल कंस्ट्रक्शन वगैरे सांगा, सिग्निफिकन्स सांगा, आर एम व्हॅल्यू, ॲसिडिल व्हॅल्यू, ह्या सगळ्यात तुम्हाला विचारला जातो. मोस्ट ऑफ करून 7 to 8 मार्क्सला असतात तो क्वेश्चन, किंवा 10 मार्क्सला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला क्वेश्चन पेपर आधी पण सांगितली आहे. या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज द मेथड ॲनालिसिस ऑफ द फॅट अँड त्याच्या सपोनिफिकेशन व्हॅल्यू, ॲसिड व्हॅल्यू, ॲसिडिल व्हॅल्यू, आर एम व्हॅल्यू किंवा इस्टर व्हॅल्यू, कुठली पण एखादी व्हॅल्यू विचारली जाऊ शकतं. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, किंवा शॉर्ट नोट्समध्ये पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया. आज आपण मागच्या टॉपिकमध्ये तिघी पण कवर केले आहेत इस्टर व्हॅल्यूपर्यंत. आता नेक्स्ट बघणार की आयडन व्हॅल्यू, ॲसिड व्हॅल्यू आणि आर एम व्हॅल्यू, म्हणजे तुमचं इथं कम्प्लीट चॅप्टर होऊन जाईल. ठीक आहे, कोणाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. आता नेमकं आयोडीन व्हॅल्यू म्हणजेच काय? ठीक आहे, आता आयोडीनच्या नावानं तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये काहीतरी आयोडीनबद्दल काहीतरी असणार आहे, बरोबर की नाही? हे आता कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचा. तर याच्यामध्ये आपण जे ऑइल असतात, ऑइल्स कसे असतात? अनसॅच्युरेट असतात, म्हणजे ते फॅटमध्ये कन्व्हर्शन होतात. आता बघा, अनसॅच्युरेशन म्हणजेच काय? अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड असणार आहे तिथं, कळतंय? आयोडीनमध्ये डबल बॉन्ड असणार आहे, बरोबर की नाही? तो डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो? आयोडीनची व्हॅल्यू करतो, म्हणजे एक स्पेसिफिक म्हणजे आयोडीनची ॲडिशन करत असतो. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा काय होतो, म्हणजे नेमका बॉन्ड जो असतो डबल बॉन्ड, आता सपोज कुठलं तरी असेल, कुठली पण रिॲक्शन असू द्या, जसं मी फॉर एक्झाम्पल म्हणून घेते की CH2 दिला आहे, डबल बॉन्ड CH2 दिला असेल. ठीक आहे, आपण काय करणार, याच्यामध्ये I2 ॲड करणार. सपोज आयोडीन ॲड करा, म्हणजे हा डबल बॉन्ड आहे तो काय होईल? ब्रेक होईल. म्हणजेच काय, ऑइलचं कन्व्हर्जन फॅटमध्ये वगैरे करणार आपण, आयोडीन ह्या प्रकारे करतोय. म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे तुम्ही करणार आहे सॅच्युरेशनमध्ये. हा पॉईंट फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. हा मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की तुम्हाला आपण बघणार तसंही लाईन बाय लाईन, पण तुमचं ते लक्षात आलं पाहिजे, म्हणून मी जस्ट शॉर्टकट तुम्हाला सांगितलं आहे की नेमकं याच्यामध्ये काय दिलं आहे. ठीक आहे, आता नेमकं आयोडीन व्हॅल्यू म्हणजेच काय? इट इज अ सिम्पली डिफाईन ॲज म्हणजे नंबर ऑफ ग्रॅम ऑफ आयोडीन ॲब्सॉर्ब बाय 100 ग्राम ऑफ फॅट्स ऑर ऑइल, म्हणजे किती प्रकारात तो ॲब्सॉर्ब करणार आहे, त्या सगळ्या आपण आयोडीनच्या व्हॅल्यूवरनं डिस्कस करणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की इच ऑइल इज इट्स द स्पेसिफिक ऑइल नंबर. तुम्हाला आयोडीन नंबर म्हणून पण विचारला जात होता तो क्वेश्चन. ठीक आहे, आयोडीन व्हॅल्यू किंवा आयोडीन नंबर दोघं पण एकच आहे. इच ऑइल हॅज इट्स स्पेसिफिक आयोडीन नंबर. प्रत्येक ऑइल तुमचा जो स्पेसिफिक आयोडीन नंबर असतो, इट इज अ मेजर डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. म्हणजे तेच सांगितलं, अनसॅच्युरेशन म्हणजे काय, तो जस्ट ब्रेक करण्याचं काम. म्हणजे काय मेजर करतो आपण? डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन ऑफ द ऑइल ऑर फॅट. ठीक आहे, प्रिन्सिपल बघा, प्रिन्सिपलवरून आपण जेव्हा तुम्ही हे करणार ना, ते आपण प्रॅक्टिकलनुसार मी तुम्हाला हे समजावत जाते, तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, हा तुमचा कोनिकल फ्लास्क, तुमची प्युरिटी आहे. तुम्ही काय करणार? फर्स्ट ज्या प्रकारे सांगते तेवढं लक्षात द्यावं. ठीक आहे, तुम्ही फर्स्ट काय करणार आहे की नेमकं आयोडीन नंबर काय आहे तो, ह्याच्या नंबर ऑफ मेथड आहे. एक तर विजस मेथड आहे, आपण जी बघतोय ती वेजस मेथड बघतोय. कुठली बघतोय? विजस मेथड. आयोडीन नंबर इज डिफाईन्ड बाय द विजस मेथड. देन द ऑइल अँड फॅट सॅम्पल टेकन इन द CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड. तुम्ही काय करणार आहे, याच्यामध्ये आधी काय घेतलं? फॅट आणि ऑइल घेतलेला आहे, कारण की आपल्याला तेच मेजर करायचं ना. फॅट आणि ऑइल घेतला आणि त्याची तुम्ही काय करणार आहे? कार्बन टेट्राक्लोराईड CCl4, त्याला त्याच्यासोबत काय टायट्रेट करणार, एक्सेस अमाऊंट ऑफ द ऑइल. आणि तुम्ही काय करणार आहे? एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा. मागचा टॉपिक बघितला तर तो इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक्सेस म्हणजे काय? एक्स्ट्रा आपण काय घेतलं आहे? ICl4 म्हणजेच काय? तुमचा आयोडीन मोनोक्लोराईड, सिंगल आहे Cl म्हणून मोनोक्लोराईड. हा एक घेतला तुम्ही. फॅट ऑइल घेतला, जे कार्बन टेट्राक्लोराईड घेतला, ICl घेतला आहे तुम्ही, कळतंय? नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय ॲड करणार आहे? मग ग्लासियल ॲसिटिक ॲसिड. तुम्ही काय करणार आहे? ॲसिटिक ॲसिडची पण त्याच्यामध्ये ॲडिशन करणार आहे. हां, कळतंय? ॲसिटिक ॲसिडचे ॲडिशन केलं तर रिमेनिंग, आता बघा याच्यामध्ये जे होणार आहे रिॲक्शन, तर आधी काय होईल? फॅट आणि ऑइलची रिॲक्शन तर होऊन जाईल, कळतं याच्यासोबत, पण जो राहिलेला असेल, आपण खूप जास्त प्रमाणात ICl घेतलेला आहे, तुम्ही आयोडीन क्लोराईड घेतलेला आहे, बरोबर. मग जो रिमेनिंग अमाऊंटमध्ये जो तुमचा मोनोक्लोराईड होणार आहे, त्याची रिॲक्शन आपण कशासोबत करणार आहे? KI सोबत करणार. कशासोबत करणार तुम्ही? KI सोबत, कळतंय? म्हणजेच कसं रिॲक्शन एकदम जास्त कन्फ्युजन होऊ नका. तुम्ही काय करणार आहे, आता काय होऊन जाईल? I आणि I
काय होऊन जाईल I2 आणि हा तुमचा K आणि हा Cl तुमचा काय झाला KCl, म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे जो एक्स्ट्रा राहणार आहे आपला ICl तो आपण काय करणार आहे, मग कायसोबत रिॲक्शन करणार तुम्ही KI सोबत करणार, पोटॅशियम आयोडाईड सोबत करणार आहे. नंतर जो असणार आहे लिबरेट आयोडीन ऑफ द ट्रीटेड विथ द सोडियम, मग जो राहिलेला असेल तुमचा तो जो उरलेला असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, मग रिॲक्शन कायसोबत करणार, सोडियम थायोसल्फेट सोबत करणार. कळतंय, द सेम तुमची हीच सेम प्रोसेस तुम्ही कशासाठी करणार आहे, ब्लँक टायट्रेशन पण साठी पण करणार, पण त्याच्यामध्ये तुम्ही फॅट आणि ऑइल घेणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही कुठला इंडिकेटर यूज करणार, स्टार्च इंडिकेटर यूज करणार. तुम्हाला माहिती तुमचा कुठला कलर भेटणार, इथं आयोडीन असेल तर तुम्हाला ऑब्वियसली माहिती की ब्ल्यू कलर भेटणार तुम्हाला, बरोबर की नाही. मग ब्ल्यूचं तुम्ही जेव्हा टायट्रेशन वगैरे करणार याच्या सोडियम थायोसल्फेट तुम्हाला काय होणार, कलरलेस तुम्हाला भेटेल बरोबर. मग तुम्हाला तिथं समजून जाईल की हा एंड पॉईंट येतोय आपला. कळतंय, कन्फ्युजन होणं का, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कोनिकल फ्लास्क घ्या, त्याच्यामध्ये फॅट आणि ऑइल जे सॅम्पल आपल्याला दिलेलं ते घेणार तुम्ही. नंतर मग कार्बन टेट्राक्लोराईड घेता, नंतर मग ICl म्हणजे तुमचा आयोडीन मोनोक्लोराईड घेणार, त्याची नंतर मग ग्लायसिल ॲसिटिक ॲसिडसोबत रिॲक्शन करणार. नंतर तुम्ही काय करणार आहे, KI म्हणजे जी तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये घेणार. आता रिॲक्शन तर ही होणार, फर्दर रिॲक्शन होणार, करतंय फर्दर रिॲक्शन होणार याच्यासोबत, पण जी तुम्ही ICl जो एक्स्ट्रा घेतलेला आहे, एक्सेस घेतला आहे, कसा घेतला तुम्ही, एक्सेस अमाऊंटमध्ये घेतला, खूप जास्त प्रमाणात घेतला आहे, तर त्याच्यामधनं थोडासा तर याच्यासोबत रिॲक्शन करा, फॅट आणि ऑइलसोबत बनवण्यासाठी तो थोडाफार प्रमाणात त्याच्यासोबत होणार. पण जो राहिलेला असेल तुमचा KI असेल बरोबर, त्याच्यासोबत तुम्ही काय करणार आहे, या IClची रिॲक्शन करणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे I2 भेटणार बरोबर ना. आणि नंतर तुम्ही टार्च इंडिकेटर वगैरे टाकून त्याच्यावर तुम्हाला एंड पॉईंट मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे जो एक्सेस अमाऊंटमध्ये जो तुमचा राहिला आहे, म्हणजे हे सगळं तर झालं. नंतर तुमचा जो ICl आणि KI सोबत जी रिॲक्शन होणार ती Na2CO3 सोबत रिॲक्शन करणार, सोडियम थायोसल्फेट सोबत करणार, आणि तुम्हाला काय भेटणार आहे, मग इथं फायनल ऑलरेडी भेटणार आहे. कळत आहे, तेच आपण थेरी पार्टमध्ये काय केलं आहे सांगितलं. ठीक आहे, म्हणजेच काय आयडिन नंबर इज डिफाईन ॲज द विच दिस ऑइल अँड सॅम्पल तुम्ही घेतले CCl4 दॅन ट्रीटेड विथ द अमाऊंट काय घेतलं, एक्सेस अमाऊंट ऑफ द आयडिन मोनोक्लोराईड सोल्युशन घेतलं, त्याचं रिॲक्शन आपण ॲसिटिक ॲसिडसोबत करणार. आणि देन काय होणार, की जो राहिलेला असेल आयडिन मोनोक्लोराईड तो कशासोबत रिॲक्शन करणार, आपण KI सोबत करणार, ते टाकणार. नंतर लिबरेट ऑफ द आयोडीन देन द ट्रीटेड विथ सोडियम थायोसल्फेट सोल्युशन. आणि हीच प्रोसिजर आपण काय करणार आहे, ब्लँक टायट्रेशनसाठी करणार आहे, पण विदाऊट सॅम्पल. विदाऊट सॅम्पल म्हणजे काय, याच्यामध्ये आपण फॅट आणि ऑइल यूज करणार नाही. आणि तुम्ही काय यूज करणार, मग स्टार्च सोल्युशन तुम्हाला माहिती इंडिकेटर ते यूज करणार तुम्ही. म्हणजे याच्यामध्ये काय करणार, सेम प्रोसिजर करणार. ICl घेतला तुम्ही, CCl4 घेतला, ॲसिटिक ॲसिड घेतला, KI सोल्युशनमध्ये स्टार्च इंडिकेटर यूज केलं आहे, फक्त याच्यामध्ये फॅट आणि ऑइल जे ते घेतलेलं नाही. म्हणजे तुमचं काय झालं, ब्लँक टायट्रेशन. आणि जे येईल त्याचं तुम्हाला काय करायचं, त्या कॅल्क्युलेशनमध्ये ॲड करायचं आहे. दोघांचं पण आलं, एक ब्लँकचं आलं आणि एक तुमचं सॅम्पलचं आलं. कळतं, म्हणजेच काय तुमच्याला जी व्हॅल्यू असणार आहे तुम्ही कशी करणार, मग आता इथं डिटर्मिनेशन ऑफ द आयडिन व्हॅल्यू कशी काय डिटर्माइन करणार, की B आणि S. B म्हणजे काय, तुमचा ब्लँक टायट्रेशन, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ थायोसल्फेट ऑफ द ब्लँक टायट्रेशनचं जे येणार आहे ते. ठीक आहे, कळतं आहे. आणि S म्हणजे काय, जे सॅम्पल तुम्ही घेतलेलं होतं टायट्रेशनचं, आपण दोघी पण हे केले थायोसल्फेट समजून ते घेणार, इंटू N म्हणजे काय, नॉर्मलिटी इंटू 12.69 अपॉन द वेट जे असणार आहे ते, वेट ऑफ द सॅम्पलचं जे असणार आहे ते. आता याचं इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स म्हणजेच काय, की तुम्ही सांगू शकता की आयोडीन व्हॅल्यू मेजर द डिग्री ऑफ अन्सर. तुम्हाला माहिती मी आधीच डिस्कस केलं की तुमचे जे डबल बॉन्ड असतील ते ब्रेक होण्यासाठी, म्हणजे आता केवढी पण मोठी रिंग असू शकते. ठीक आहे ना, आता तुम्ही कुठली पण घ्या, रिंग कशी पण घ्या. ओके, कळत आहे. आता सपोज आपण घेतलं इथं CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला, CH2 परत डबल बॉन्ड CH2 वगैरे असेच घेतले, आणि तुम्ही हे नंबर ऑफ तुम्ही I2 वगैरे घेतलेले आहेत, ICl घेतलेलं आहे, व्हॉटएव्हर जे काय घेणार आहे ते. ठीक आहे, मग याचं काय काम होईल, फक्त हा डबल बॉन्ड होईल, तुमचा I2 घेतला म्हणून तर परत इथं जॉईन झाला, तुमचा Cl घेतला, परत मग हा ब्रेक झाला, परत परत Cl, म्हणजे हा काय करणार, ब्रेक डाऊन करण्याचं काम करणार. काय करणार, तो ब्रेक डाऊन करण्याचं काम करणार. कळतं आहे या प्रकारे. ठीक आहे, नंतर तुम्ही सांगू शकता की ग्रेटर, जेवढी ग्रेटर आयोडीन व्हॅल्यू असेल, मोर विल बी द अनसॅच्युरेटेड, जेवढे अनसॅच्युरेटेड जास्त हायर द सबस्टिट्यूट टू द ऑक्सिडेटिव्ह रेसिडेंटली तुम्हाला आढळणार, कारण की जेवढ्या प्रमाणात असणार तेवढं ते ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये पण जाणार, बरोबर की नाही. आणि ते चांगल्यासारखं ना, लो आयोडीन नंबर इज द डिझायरेबल इन द ऑइल, आपल्याला एवढ्याच प्रमाणात पाहिजे. कळते की नाही, कारण की मध्ये जे फॅटी ॲसिड जास्त तयार होतील तर ते पण खराब असेल, बरोबर की नाही. एवढं जर तुम्हाला याच्यामध्ये आयोडीन व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे, आता आपण बघणार ॲसिटिल व्हॅल्यू. आता ॲसिटिल व्हॅल्यूमध्ये काय, ॲसिटिल वरनं लक्षात ठेवायचं आहे, ॲसिटिल काहीतरी ॲसिटिक ग्रुप असणार आहे. कळतं आहे,
काही गोष्टीत ना तुम्ही तुमच्या माइंडमध्ये हे करून घ्यायचे की ही व्हॅल्यू म्हणजे ही प्रोसिजर कशाबद्दल असणार आहे, जास्त करून मोस्ट ऑफ कशावरती रिॲक्शन वगैरे असणार आहे, हे सगळं असणार आहे. ठीक आहे. द ॲसिटिल व्हॅल्यू इज डिफाईन ॲज द मिलीग्राम ऑफ द KOH. मी जस्ट तुम्हाला हे समजणार नाही तरी पण मी जसं आपण बघून घेऊयात, तुम्हाला एक्सप्लेन करते तेव्हा लक्षात येऊन जाईल. जस्ट थेरी पार्टमध्ये काय सांगितलं, ॲसिटिक व्हॅल्यू इज डिफाईन ॲज द मिलीग्राम ऑफ द KOH रिक्वायर्ड टू द न्यूक्लियर ॲसिड प्रोसीड विथ 1 ग्रॅम ऑफ फॅट अँड ऑइल इज ॲसिटिल विथ ॲसिटिक अनहायड्रेट. आपण काय करणार आहे ॲक्च्युली रिॲक्शन, जी पण तुमची फॅट आणि ऑइलची रिॲक्शन होती कशासोबत करणार, आपण ॲसिटिक अनहायड्रेटसोबत करणार आहे. काय सोबत करणार, ॲसिटिक अनहायड्रेटसोबत करणार. ॲसिडेशन होणार, तुम्हाला फायनली काय भेटणार मग, ॲसिटिक ॲसिड भेटणार. म्हणजेच काय तुमचा काय भेटणार आहे मग तो जो आपल्याला फॅट तो भेटणार आहे. बरोबर की नाही. इट इज द बेसिकली इंडिकेट द नंबर ऑफ फ्री OH ग्रुप. तेच आपण बघतोय ना, OH ग्रुप प्रेझेंट इन द सबस्टन्स. आता बघा कशा प्रकारे होईल रिॲक्शन, तुम्हाला मी आधी सांगते. ठीक आहे. आता बघा तुम्हाला माहिती आहे तुमचा अल्कोहोल ग्रुप असणार, बरोबर. ROH घेतलं तुम्ही, सपोज ROH घेतलं आहे आपण. ठीक आहे. आता याची रिॲक्शन तुम्ही काय सांगितले, ॲसिटिक म्हणजे फॅट्स आणि ऑइल झाले तुमच्या, बरोबर. COOR तुमच्या हातात पॅसिड झाला. त्याच्यानं तुम्ही ॲसिटिक अनहायड्रेटसोबत रिॲक्शन करा. काय सोबत, ॲसिटिक अनहायड्रेट. ॲसिटिक अनहायड्रेटचं म्हणजेच काय, ॲसिटिक अनहायड्रेटचं तुम्ही काय करणार, ॲसिटिक ॲसिडला 2 हे घेणार. तुमच्या ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, तुम्हाला ते स्ट्रक्चर सांग. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला हा आहे, बरोबर का, CH3COOH. हे तर तुम्हाला माहिती आहे. पण हा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो निघून जाणार ना, H2O. ठीक आहे. मग तुम्हाला इथं कसं स्ट्रक्चर आहे, CH3 C++O, हा O आणि हा C++O आणि हा तुमचा CH3. हे तुमचं कसलं स्ट्रक्चर आहे, ॲसिटिक अनहायड्रेटचं झालं. याची रिॲक्शन ROH सोबत करणार. तर आता तुम्हाला फायनली काय भेटणार मग, इथून बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, हा इथे येऊन जाईल आणि काय भेटणार मग फायनल तुम्हाला CH3 C++O आणि तुमचा हा O, एक तुमचा R ग्रुप करते, एक तुमचा R जॉईन होणार आणि एक तुमचा भेटणार आहे OH, CH3 C++OH. एक तुमचा ॲसिड भेटणार आहे. कळतं आहे. हे सगळं स्टेप बाय स्टेप ROH सोबत रिॲक्शन करणार ना तुम्ही. या प्रकारे वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, ॲसिटिक अनहायड्रेट त्यानं ते स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मग तुम्ही ह्याची रिॲक्शन याच्यासोबत करणार. म्हणजेच काय, हा बॉन्ड इथून ब्रेक होईल. म्हणजे CH3COO आणि तुमचा हा तुमचा H आणि तुमचा हा ROH. या प्रकारे तुम्ही येणार आहे. ठीक आहे. प्रिन्सिपलमध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल म्हणजे जेव्हा करतात ना तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँड होत जातं. ठीक आहे. रट्टा मारायचं काम नाही इथं. रट्टा मारला तर रट्टा मारल्यासारखंच होईल तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही सांगू शकता की फर्स्ट ॲड तुम्ही काय करणार, मग ऑइलचं तुम्ही क्वांटिटी मेजर करणार आहे ॲसिटिक अनहायड्रेटसोबत वॉटर आणि नंतर ते बॉईल करण्याचं सोल्युशन. आफ्टर दॅट द ट्रीटेड विथ द अबो द सॅम्पल. ही बघा तुम्ही ही प्रोसिजर करणार सिम्पल ह्या प्रकारे असणार आहे. ॲसिटिक फॅट म्हणजे काय, तुम्ही ॲसिटिक ॲसिड यूज करणार याच्यामध्ये, बरोबर की नाही. स्टँडर्ड KOH सोल्युशनसोबत रिॲक्शन करा. अनदर टायट्रेशन इन परफॉर्म फॉर द नॉर्मल फॅट विथ द ॲडिंग द ॲसिटिक अनहायड्रेट सोल्युशन. तुम्ही आधी काय करणार आहे, ॲसिडिक सोल्युशन घेणार तुम्ही, त्याची रिॲक्शन तुम्ही KOH सोबत करणार आहे. ओके. ती एक झाली म्हणजे ॲसिटिल ग्रुप घेऊन घेणार आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट जी करणार ती नॉर्मल, म्हणजे त्याच्याने तुम्ही ॲसिडिक वगैरे काही यूज करत नाही आहे, नॉर्मल. ठीक आहे. म्हणजे ती तुमची काय झाली, नॉर्मल फॅट व्हॅल्यू झाली. कळतं आहे. याच्यामध्ये तुम्ही यूज करणार ॲसिडिक अनहायड्रेट, याच्यामध्ये यूज करणार नाही. ठीक आहे. या प्रकारे मग आणि कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होईल की द ॲसिडिक व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द व्हॅल्यू काय दिली 133.5 आणि तुमचा जो B आहे तो तुमचा कुठला टायट्रेशन असणार आहे, ब्लँकवाला असणार आहे. ए म्हणजे तुमचा जो नॉर्मल असणार तो. ठीक आहे ना. एक ब्लँक आणि एक ॲसिडिक व्हॅल्यूचा असणार आहे. ठीक आहे. ए फॉर ॲसिडिक व्हॅल्यू आणि ते तुम्ही मायनस वगैरे करून जे येणार आहे ती व्हॅल्यू आणि फायनली 1335 - A आणि ते कॅल्क्युलेशन करणार आहे. ठीक आहे. B म्हणजेच काय इथं दिलं जे सप्लिफिकेशन व्हॅल्यू ऑफ द ॲसिडिक सबस्टन्स आणि ए म्हणजे सप्लिफिकेशन व्हॅल्यू ऑफ द फॅट्स सॅम्पल. ठीक आहे. या प्रकारे. ओके. आता ते सिग्निफिकन्स आहेत की ॲसिडिक व्हॅल्यू इज द मेजर ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. आपण त्याच्यासाठीच बघतोय ना OH ग्रुप. तुमचे तुम्ही बघितलं OH ग्रुप जे फॅटी ॲसिड वगैरे असतात ते आपण तेच याच्यासाठी आपण हे करतोय ना. ॲसिडिक व्हॅल्यू इज द मेजर ऑफ द नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द फॅट. किती प्रकार प्रेझेंट आहेत ते आपण याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूने आपण काढू शकतो. इन्क्रीज द नंबर ऑफ ॲसिडिक व्हॅल्यू इंडिकेट द मोर अमाऊंट ऑफ द फ्री फॅटी ॲसिड. म्हणजे जेवढ्या प्रकारे नंबर ऑफ ॲसिडिक व्हॅल्यू असणार इंडिकेट करणार तेवढा अमाऊंट ऑफ द फ्री ॲसिड आपल्याला मिळणार आहे. ओके. एक ही तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला जातो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणजे RM व्हॅल्यू. त्यालाच तुम्ही काय रिचर्ड मिसल किंवा RM व्हॅल्यू असं म्हणतात.
ठीक आहे. लास्ट आपला हा लास्ट आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर खूप लक्ष द्या. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलाच जातो. आणि हो फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुम्ही नवीन असणार तर, म्हणजे मी जे पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आणि काही कन्फ्युजन तुम्हाला कमेंट करू शकता. इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टा आय डी पण शीतल किरासे. आता बघा रिचर्समध्ये काय सांगितलं तुम्हाला की रिचर्स मेजर व्हॅल्यू म्हणजेच काय, नंबर ऑफ मिलीमीटर्स ऑफ 0.1 नॉर्मल KOH रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज तुमचं सोल्युबल होलाटाईल जे फॅटी ॲसिड असतात ते डिराईव्ह करायचं आपण करत असतो. ठीक आहे. होलाटाईल म्हणजेच काय, एक प्रकारचे तुमच्याला जे होलाटाईल आपल्याला माहिती की उडून जातात, ते काही काही जे असतात ना लिक्विड असतात ते उडून जातात. आपण प्रॅक्टिकलमध्ये बघतो की हा होलाटाईल कंपाऊंड तो इझिली लवकर काय होतं, डिसॅपल होऊन जातो ना, बरोबर की निघून जातो, तो लवकर उडून जातो, निघून जातो तिथं. तर तेच आपल्याला मेजर करायचं आहे. होलाटाईल व्हॅल्यू आपल्याला फॅटी ॲसिडची काढायची. ठीक आहे. आता जस्ट रिचर्स मेजर व्हॅल्यू द नंबर ऑफ मिलीमीटर ऑफ द 0.1 नॉर्मल KOH रिक्वायर्ड टू द न्यूट्रलाइज द सोल्युबल volatile fatty acid derived from the 5 grams of the fat oil. RM व्हॅल्यू काय इंडिकेट करणार आहे तुमच्याला, अमाऊंट ऑफ सोल्युबल होलाटाईल, आपल्याला ते करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तोच काढायचा आपला होलाटाईल फॅटी ॲसिड प्रेझेंट इन द गिवन सॅम्पल. किती प्रमाणात त्या गिवन सॅम्पलमध्ये हाय ऑफ फॅट अँड ऑइलच्या तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये काढायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपलवरूनच आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. ह्या तुम्ही याच्यामध्ये घेतलेलं आहे, काय घेतलं आहे, फॅट घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याची रिॲक्शन तुम्ही NaOH सोबत करणार आणि नंतर H2SO4 सोबत करणार आहे, बरोबर. म्हणजेच काय प्रिन्सिपलमध्ये तुम्ही सांगू शकता की फर्स्ट तुम्ही काय करणार आहे, सपोनिफाय करणार, हिटिंग विथ द ग्लिसरॉल सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करणार सोल्युशन आणि नंतर मग काय करणार, ट्रीटमेंट विथ द डायसल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे कशा प्रकारे होईल तुम्हाला माहिती फॅटी RC≡OR, बरोबर. याची रिॲक्शन आपण काय करणार, मग फॅट सॅल्युलची NaOH सोबत करणार. काय सोबत करणार, आधी NaOH करताय. NaOH सोबत रिॲक्शन करणार म्हणजे सिंपल काय होणार, इथं तुमचा Na इथं जॉईन होऊन जाईल, R इथं होऊन जाईल, RC≡O आणि तुमचा हा O आणि Na+. इथपर्यंत आले तुम्ही, बरोबर. रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होते ना NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करणार ना तुम्ही, फॅट्स आणि ऑइलची, फॅट्स आणि NaOHची करणार सोडियम हायड्रॉक्साईड. नंतर तुम्ही काय करणार, सल्फ्युरिक ॲसिड टाकणार. आता सल्फ्युरिक ॲसिडमधला तुमचा जो H+ आहे, बरोबर की नाही, तो काय होऊन जाईल, तो इथं ॲड होऊन जाईल, हा निघून जाईल. मग इथं काय होईल, C≡O, हा O आणि तुमचा हा H जॉईन झालेला कळतंय आणि हा तर निघालेला पार्ट आहे. मग तुम्हाला काय वाटलं, ॲसिड तुम्हाला तेच पाहिजे ना, तेच पाहिजे आपल्याला. इथं ही रिॲक्शन होणार कळतंय, इथं ही रिॲक्शन होणार. जेव्हा ही रिॲक्शन होत असेल तेव्हा इथपर्यंत आपण टाकला, बरोबर. फॅट तुम्ही फर्स्ट काय केलं, हिटिंग वगैरे केलं, ग्लिसरॉलसोबत सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनसोबत टाकलं, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट विथ द डायसल्फ्युरिक ॲसिडसोबत रिॲक्शन करतोय, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, लिबरेट द होलाटाईल ॲसिड. आता काही प्रमाणात जे असतील होलाटाईल ॲसिड जे असतील, आता जे इथं तयार झालेत ते होलाटाईल ॲसिड जे असतील ते व्हेपर फॉर्ममध्ये काय होईल, जातील, बरोबर. तर मग त्याचं तुम्ही कंटिन्युअस तुम्ही काय करणार, त्याला कंडेन्स पण होतात, म्हणजे तुम्ही कंडेन्सेशन प्रोसेस पण होणार आहे. इथं काय होणार आहे, कंडेन्सेशन प्रोसेस पण होणार आहे, कळतंय. म्हणजेच काय की तुमची जी स्टीम निघणार, जे व्हेपर निघणार आहे, व्हेपर जाणार आहे तिथून, बरोबर की नाही. ही जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये व्हेपर जे जाणार आहे, कारण की कंडेन्सेशन, मग त्याचं व्हेपरचं कन्वर्शन कशामध्ये, लिक्विडमध्ये होईल. ही कंडेन्सेशन प्रोसेस करणार तर, आणि लिक्विडमध्ये होईल. जे ड्रॉप इथं पडतील, जे या कोनिकल फ्लास्कमध्ये पडतील, जे ड्रॉप पडतील ते तुमचे काय असणार आहे, होलाटाईल फॅटी ॲसिड असणार आहे. काय असणार आहे, होलाटाईल फॅटी ॲसिड असणार आहे, कळतंय ना. मग हे जे होलाटाईल फॅटी ॲसिड आपल्याला जे भेटणार आहे त्याची आपण काय करणार आहे, KOH सोबत रिॲक्शन करतंय. म्हणजेच काय तुम्ही एक सांगू शकतात की द इस्टिमेट बाय द टायट्रेशन विथ द स्टँडर्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोबत सोल्युशन आपण केलं आहे ते सगळं कंप्लीट. नंतर मग तुम्ही काय करणार, सिंपल KOH सोबत रिॲक्शन करणार, होलाटाईल फॅटी ॲसिड, आणि जे तुम्हाला भेटणार आहे तेच तुमचं काय असणार आहे, फायनल असणार आहे. म्हणजे तिथं तुमची काय होणार, RM व्हॅल्यू काय होणार आहे, मेजर होणार आहे. म्हणजेच काय की RM व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय की व्हॉल्यूम ऑफ द 0.1 नॉर्मल KOH सोल्युशन जे घेतले तुम्ही 0.1 नॉर्मल घेतलं आहे, ठीक आहे, टू न्यूट्रलाइज द होलाटाईल ऑफ फॅटी ॲसिड आणि वेट ऑफ फॅट सॅम्पल, जे फॅट सॅम्पलचं वेट असणार आहे ते इन ग्रॅममध्ये. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुमचं सिंपल तुम्ही सिग्निफिकन्स सांगू शकतात की RM व्हॅल्यू इज युजफुल द टेस्टिंग विथ द, तुम्ही आता कशासाठी यूज करत होते बरं का, ते आता RM व्हॅल्यू इज युजफुल द टेस्टिंग विथ द प्युरिटी ऑफ द बटर. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे बटर वगैरे
आता त्याची प्युरिटी चेक करण्यासाठी मोस्ट ऑफ करून सगळ्यात इम्पॉर्टंट गुड एक्झाम्पल हे त्याच्यासाठी RM व्हॅल्यू इज युजफुल टेस्टिंग द प्युरिटी ऑफ द बटर सिन्स इट्स कंटेन्स द गुड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द होलाटाईल फॅटी ॲसिड. किती प्रकारे फॅटी ॲसिड त्याचे प्रेझेंट आहे आपण ते करू शकतो. कारण की जर सपोज तुमची जर आपली RM व्हॅल्यूची किती दिलेली रेंज किती दिली त्यांनी 25 to 30पर्यंत दिलेली, ठीक आहे. याच्यापेक्षा कमी असेल तर ते कसं असणार, ते चांगलं असणार आहे का नाही असणार आहे. याच्यापेक्षा जर लेस असेल तर ते कसं असणार, मोस्ट ऑफ द किती बळतं. तर तुम्हाला ह्या इथपर्यंत व्हॅल्यू आपण ती काय म्हणजे आपण चेक करू शकतो त्याचे, म्हणजे तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. RM व्हॅल्यू आपण याच्यावर काढू शकतो. मग ते आपल्याला समजतं की कुठल्या कंडिशनमध्ये, चांगल्या कंडिशनमध्ये की नाही आहे. म्हणजेच काय की एनी ॲडोटेशन म्हणजेच काय कशा प्रकारे झालं, ते खराब झालं आहे का काय वगैरे, ते सगळं आपण RM व्हॅल्यूवरनं डिस्कस करू. ऑफ बटर कॅन बी इझिली टेस्ट बाय RM व्हॅल्यू, म्हणजे आपण ते RM व्हॅल्यूने डिस्कस करू शकतो. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल तर तुम्हाला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.